जय हरी शेतकरी मित्रांनो, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर सतत अन्याय झालेला आहे. हा कर्जमाफीच्या बाबतीत आहे, पण एक आता नवीन अन्यायसुद्धा होण्याची शक्यता आहे. आता नेमका हा अन्याय कोणता हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यानंतर अजित नवले यांनी किसान सभेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे की या नियमित कर्जदारांनासुद्धा 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळावी. त्यानंतर नमो शेतकरी योजनेबाबत सध्या काय चर्चा चालू आहेत, त्यामध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सरकारवर या नमो शेतकरीबद्दल कर्जमाफीबद्दल बरेचसे आरोप केले आहेत. आणि त्यानंतर मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये काय म्हणाले होते आणि त्यावर अजित नवले साहेब काय म्हणतात हे सगळं आपल्याला या व्हिडिओमधून बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आता तुम्ही बघत असताल तर शेतकरी मित्रांनो, जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी असतात तर हे काय लय घरचे धनदांडगे लय पैशावाले असतात असं काय नाही. हे गोरगरीब शेतकरी असतात, सर्वसाधारण शेतकरी असतात, आपल्या हातावर पोट भरणारे शेतकरी असतात आणि आपल्या डोक्यावर कर्ज नको म्हणून ते आपलं कर्ज वेळेत भरण्याचं काम करणारे असे बरेच शेतकरी असतात. आणि याच शेतकऱ्यावर या कर्जमाफीच्या माध्यमातून आत्तापर्यंत अन्याय झालेला आहे. नुसता याच कर्जमाफीत नाही तर आत्तापर्यंत ज्या दिलेल्या कर्जमाफी आहेत त्यामध्ये अन्याय झाले आणि त्यामध्ये आता पुन्हा एक अन्याय होणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर 2017च्या योजनेमध्ये सुद्धा जे कर्जमाफीस पात्र शेतकरी होते अशा शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या 25% किंवा 25,000 रुपये अशी जास्तीत जास्त 25,000 रुपये रक्कमच देण्यात आली होती. त्याच्यानंतर 2019ची कर्जमाफी आली, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना. या कर्जमुक्ती योजनेमध्ये सुद्धा या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आलं होतं. मग या शेतकऱ्यांनी 2017ला नियमित राहिले, 2019ला नियमित राहिले. त्या शेतकऱ्यांना आता या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये सुद्धा फक्त 50,000 रुपयेच देण्यात येणार आहेत. आता या माध्यमातून नेमका या शेतकऱ्यामध्ये काय संदेश जाणार की बुवा आपण 2017ला नियमित राहिलो, 2019ला नियमित राहिलो आणि आता 2026ला नियमित आहोत आणि आपल्याला फक्त 50,000 रुपये मिळालेत. मग ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं ते कर्ज भरलं नाही, थकवलंय, त्या शेतकऱ्यांना 2 लाखाचा लाभ मिळाला आहे. म्हणजे यापुढं जे काही 23 लाख जवळपास शेतकरी मला वाटतं नियमित आहेत. मग अशा शेतकऱ्यामध्ये संदेश काय जाणार की मग आपला कर्ज भरून फायदा काय, कारण आपण नियमित केलं ना आपल्याला कमी लाभ मिळाला आहे, त्यामुळे यापुढे हे शेतकरी थकीत राहतील का नाही. म्हणजे असा संदेश चालला आहे का नाही ह्या शेतकऱ्यामध्ये की बा आपलं रेग्युलर राहून काहीच फायदा नाही, जे थकीत राहिले त्यालाच फायदा मिळाला आहे. 17लाही मिळाला, 19लाही मिळाला आणि 2026लाही मिळाला. आणि त्यामुळं आता अजित नवले यांनी एक 10 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे आणि हे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. आणि यामध्ये पुन्हा एक नमो शेतकरी योजनेच्या बाबतची चर्चा चालू आहे की जे आता 56 लाख शेतकरी पात्र आहेत असं सरकार म्हणत आहे. आणि चर्चा अशा आहेत की या 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 1 वर्षासाठी वगळल्या जाणार आहे. म्हणजे पुन्हा हे एक फटका या नियमित कर्जदारांना बसणार. पहिला म्हणजे 2017, 2019, 2026 आणि हा एक फटका की नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही. मग या शेतकऱ्यांनी नियमित राहून स्वतःची काही चूक केली का अशी सुद्धा शंका यांच्या मनामध्ये येते. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी तर आरोप केले की या राज्य सरकारनं या कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठकवलंय, कारण या कर्जमाफीच्या जाहिरातीसाठी 10 कोटी रुपये खर्च दिलाय फक्त जाहिरात करायला की आम्ही अशी दिली, आम्ही तशी दिली. आणि ते आपणही पाहिले, कर्जमाफीची रक्कम आणखी शेतकऱ्याच्या खात्यात आली नाही तरी एसट्यावर जाहिरात, टी व्हीवर जाहिरात, फेसबुकला जाहिरात आपणही पाहिल्यात. म्हणजे या जाहिरातीलाच 10 कोटी रुपयाचा खर्च दिला. जर ही जाहिरात न करता जर तेच 10 कोटी रुपये या शेतकऱ्यांना दिले असते तर बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. कारण दिले जर जाहिरात कोणासाठी करायची, ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे त्यांना जर लाभ मिळाला तर त्यांना माहीत होणारच आहे ना की आम्हाला ह्या सरकारनं लाभ दिला आहे, म्हणून त्याची जाहिरात करण्याची काय आवश्यकताच नाही ना. आणि तसा विचार केला तर हे माझ्यासारखे यूट्यूबर बसलेलेच आहेत ना जाहिरात सांगायला, ह्या सरकारनं एवढे दिले, ह्या सरकारनं एवढे दिले, बरोबर आहे की नाही.
मग त्या विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केलाय की एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं काढून घ्यायचं, म्हणजे कर्जमाफीचा लाभ द्यायचा आणि नमो शेतकरी बंद करायची, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. आता या चर्चा कालपासून चालू आहेत, मात्र अजूनही सरकारकडून कोणतं स्पष्टीकरण आलेलं नाही की खरंच या 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही वगळणार आहोत का नमो शेतकरीचे हे 2 हप्ते सगळ्याला देणार आहोत, असं कोणतंही स्पष्टीकरण सुद्धा आलेलं नाही. आता अजित नवले काय म्हणतायत, 10 ऑगस्ट रोजी तर आंदोलन करणारच, मात्र ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं की या शेतकऱ्यांना ज्या कर्जमाफी 2019च्या 2 लाखाचा लाभ मिळाला किंवा जे नियमित कर्जदार आहेत यांना 26-27चे पैसे भरण्याची अट शिथिल करण्यात आली, तर त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले होते की महायुतीचे आमदार माझ्याकडे आले आणि त्यांनी या 2019च्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये लाभ द्यावा आणि ही 2026-27ची अट रद्द करावी अशी मागणी मागितली आणि ती मान्य केली. तर मग अजित नवले यांचं म्हणणं आहे की जर त्या आमदारांनी ही मागणी मागितली आणि जर मुख्यमंत्र्यांनी मान्य केली, तर मग या आमदारांनी आता नियमित कर्जदारांना सुद्धा 2 लाख रुपयांची कर्जमाफी द्यावी अशी मागणी करावी, मग मुख्यमंत्री सुद्धा मान्य करतील. म्हणजे याचा त्यांचा म्हणण्याचा अर्थ जे काही शेतकरी संघटनाचे आंदोलन झाले, रविकांत तुपकर यांचं झालं, रोहित पवारांचं झालं किंवा अजित नवलेंनी केलं, इतर शेतकरी संघटनांनी केलं, म्हणजे यांच्यामुळं काहीच नाही झालं, फक्त त्या आमदारामुळे झालं ना, तर मग आता नियमित शेतकऱ्यासाठी सुद्धा या आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी करावी की या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयाचा लाभ देण्यात यावा. नसता आम्ही 10 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहोत, प्रत्येक आमदाराला निवेदन देणार आहोत, आमदारांना तोंडी सांगणार आहोत की तुम्ही मुख्यमंत्र्याच्या ह्या गोष्टी कानावर घाला आणि या नियमित कर्जदारांना सुद्धा 2 लाख रुपयांची कर्जमाफी द्या. आणि बरोबर आहे, कारण मुख्यमंत्री त्यावेळेस तसं म्हणाले ना, तर मग आता सगळ्या आमदारांना याबाबतची मागणी करायला पाहिजे, कारण या नियमित कर्जदार भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयाचा लाभ मिळायला पाहिजे. नसता या शेतकऱ्यामध्ये असा संदेश जाणार आहे की आम्ही रेग्युलर राहिलो, पैसे भरले ना, आम्हालाच फक्त 50,000 रुपयाचा लाभ मिळाला आहे आणि जे थकीत राहते त्याला 2 लाखाचा मिळाला आहे. म्हणजे यापुढं जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत हे सुद्धा थकीत राहण्याची शक्यता असू शकते, कारण त्यांना जर लाभ नाही मिळाला आणि थकीतायला मिळाला म्हणल्यावर ते थकीत राहणार. म्हणून या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये मिळावे. आता अजित नवले यांच्या आंदोलनामध्ये काय होतं, आमदार मागणी करतात का, त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याबद्दलची जर काही नवीन अपडेट आली तर नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती आणण्याचा प्रयत्न करू. पण माझं सुद्धा मत आहे की या नियमित कर्जदारांना सुद्धा 2 लाख रुपये मिळणं गरजेचं आहे. जर यांना 2 लाख रुपये मिळाले तर जे थकीत शेतकरी आहेत यांचा सुद्धा कल वाढेल की आपण सुद्धा नियमित भरावं, कारण नियमित भरले तरी तेवढाच लाभ मिळतो, म्हणजे प्रत्येक शेतकरी रेग्युलर येण्यास मार्ग मोकळा होईल असं मला वाटतंय. अशी ही महत्त्वाची माहिती होती. आपली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.